हे विठ्ठल किती फोन करायचे रे तुला? फोन पण उचलत नाहीस तू. शेताकडे अरे किती फोन करायचे तुला? शेताकडे गेलो साहेब, फोन करत होता. फोन का उचलत नाहीस तू? माझ्याकडे नाही फोन. अरे मग कुणाकडे आहे फोन? आणि किती फोन करायचे तुला? कधीपासून तू असंच बोलायला लागलायस? साहेब थोडा वेळ द्या की. अरे किती समजून घ्यायचं तुला अजून? आम्ही काय मुद्दाम करायला लागलो? मग काय करायला लागलायस ते? कधी देणार आहेस तू पैसे? असं काय करायला लागलाय सा? अरे असं का करायला लागलाय म्हणजे? प्रेमानच बोलायला लागलो ना तुझ्या बरोबर? का येऊन मारलाय तुला कुठं? का नागडा करून येऊन चोपलाय? हो साहेब, असलं काही बोलू नका. पैसेच पाहिजेत नका तुम्हाला? 5-6 महिन्यांची मुदत द्या. जे काय असतील ते तुमचं देऊन टाकते. अजून 6 महिने? अजून एक 3 महिने घटले की पोरं होते. सर एक्सक्यूज मी, वाद घालू नका. शांतपणाने बसल्यानंतर चर्चा होतात व्यवस्थित. तुम्ही कोण? मी भाऊ आहे याचा, ते महत्वाचं नाहीये. तेच सांगायला लागलोय. ते जास्त महत्वाचं नाही. आणि तुम्ही जरा शांत राहा. तुम्हाला माहिती आहे इथे आम्ही किती वेळा आलोय ते? साहेब घरच्यांसमोर चर्चा नको, जरा बाजूला. खरे भेटला काय विषय? कार्यक्रम आहे दादा, जेवण आहे तासाभरात. कसलं? हे दे घ्या, तुझा जाईत ना मित्र माझा, जरा बाजूला. नाही बाजूला चल तू, पण पैसे देऊन टाक. विषय मिटव एकदाचा. का जमीन लिलावत काढूया तुझी? म्हणजे सगळाच विषय मिटतोय चटकन. आम्ही बी माणसंच आहे नका? तुमच्या पण असतील की काहीतरी अडचण? होय आहेत की. ह्योच आहे आमची अडचण. उद्या सकाळी तिथं ग्रामपंचायती जवळ यायचं. परत जर आम्हाला इकडे यायला लावलास, मला पुढचं बोलायला लावू नकोस. हॅलो. तुला काय किडा उठलाय काय? हा साहेब 3-4 दिवस इकडे तिकडे होणार की लगेच काय तुम्ही? अरे विठ्ठला रखुमाईच्या वल्लभा, असा नसतोय रे व्यवहार. लई दिवस झाले. गावातली सगळी लोक तुम्ही पैसे बुडवालाय सोसायटीचं. तुम्हाला वाटायला इलेक्शन झाल्यानंतर सगळी कर्जमाफी होईल, असं काय होणार नाहीये. पैसे भरून टाकते. आता माझ्याकडे काहीच नाही. काय जोडणी चालेल ना तुम्हाला? ते तर झालं की. तेच कशाला सांगायलाच परत तुझी जमीन लिलावत काढू काय? हा, पैसे तरी देऊन टाक बाबा. तू पण मोकळा आणि आम्ही पण मोकळे. ए राहुल, चल. उद्या आला तर ठीक, नाहीतर बघूया काय करायचं ते. ऐकलास? जाऊ दे तेवढे पैसे. सगळ्या गावासमोर आबरू काढली आहे माणसानं. 10व्यांदा घरला येऊन गेला असेल भाऊजी माणसं. फेडायला जमत नव्हतं तर कशाला काढायचं कर्ज? कोणासाठी कर्ज काढले मी? कशासाठी काढले? आम्ही काढायला सांगितलेलं कर्ज? होय, तू कशाला सांगशील? तुम्हाला सुखात ठेवासाठी काय काय करायला लागते हे आमचा मला माहिती. जरा घराच्या बाहेर पडा म्हणजे समजल. जावा बाहेर मग उलटा. दादा होय, वहिनी, आजपर्यंत ह्या विषयात कधी पडले नव्हते, पण तुमची परिस्थिती बघता मला आता बोलायशिवाय राहत नाहीये. हे गाव, ही शेती इथं काही ठेवलेलं नाही हो. आणि यांनी पण किती वेळा समजावून सांगायचा प्रयत्न केलाय भाऊजींना. हे बघा, हे जे काही प्रकरण असेल ते मिटवून टाका आता. मी शोधलाय जॉब भाऊजींसाठी, पण भाऊजींना सांगू नका की मी जॉब शोधलाय म्हणून. साधा सिंपल जॉब आहे. फक्त काउंटरवरती बसायचं आणि कस्टमर हँडल करायचं. 25-30 हजार रुपये पेमेंट आहे महिन्याला. लवकरात लवकर जॉईन करायला सांगा. आणि येऊन जाऊन जमत नसेल तर शिफ्ट व्हा तिकडेच. आणि आता द्या हे घर भाड्याने. एक वेळेस भाड्याच्या घरात राहा, पण समाधानाने राहा. एवढं कळलं असतं या माणसाला तर कशाला? मी सांगतो, सोडा त्याला समजाव. नको, माझं मी सांगते काय सांगायचं ते. आज काय व्हायचं ते होऊ जाऊन दे. ताई तुम्ही जावा. कवा नाही ते गावाकडे आलाय आणि हे सगळं असं. नाही नाही, तसं काही नाही. वाटल्यास थांबतो आम्ही आज इथं. अरे भेटल्या काय विषय? काय विषय? काय सांगू मारता, जिंदगीत काय राहिलंच नाही विचार करण्यासारखं. संपून टाकू वाटाले सगळं. आता मला सांगितलेलं कर्जा बिर्जा नादाला लागू नकोस. सुट्टीला जॉब कर काहीतरी.
शेती कमी असणाऱ्यांनी आवड म्हणून करायची ती. कुठे निघालायस? जातो जीव दिवस वाटत या असं तावातावन जरी घराच्या बाहेर पडलास की नाही ती शेवटी घराकडे येणार आहेस, लक्षात ठेव. जरा ऐक, चांगल्यासाठी सांगतोय मी. ती जमीन आता केल्याच जमा आहे. जरी सोडवायचे म्हटलास तरी कर्ज फेडायचं तुलाच आहे. झालं म्हणतात, लोक सुधारली. त्या दिन्याचा बाप गेला, शेती विकली त्यानं, सेटल झाला मुंबईत जाऊन. जॉब तुला तर करायचंच आहे हे लक्षात घे. 4 वर्षामागं आपल्याकडे पैसा असता तर आईवर आणि आबावर इलाज केला नसता काय आपण. जिवंत असती दोघं पण आज. विठ्ठल दादा, बस गेली काय हो? कुठं चालल्यास? कॉलेजला? होय, ते ऍप्लिकेशनचं विचारलं प्रफुल्ल दादाला. माझ्या भावानं दाखवलं होतं ते. कसलं ऍप्लिकेशन? ते त्यातून शेतीची माहिती आणि गायडन्स वगैरे मिळतो ते. किती पगार आहे का तुझ्या भावाला? असेल एक 25-30 हजार. का हो? ज्याच्यासाठी ऍप्लिकेशन काढले ते लागल्यात भिक्काला. जा, शिस्तीत जा. तुम्ही कुठे चाललाय? चाललोय, परत भेटलो तर भेटू. काय करतोस माहिती का भेटल्या? तुझ्या संग सगळ्या घरात दाराला नांगरवडा लावतोयस. बायको ओरडते म्हणजे काहीतरी कारण असेल त्याला. घरात पैसा नाही म्हणलं ओरडणारच रे कोण पण. हे सगळं आधी चालायचं. माझी शेती, माझी बैलजोडी. शेती विकणं म्हणजे लय मोठी गोष्ट राहिलेली नाही आता. जॉब करून शेती सोडवायला तुझी बायको सांगेल ते ऐक. विठ्ठल, शिवाय दिसत रे? नाही अण्णा, दूर आहे काय घरात नावलांची? नाही रे, कशाला पाहिजे? काम होतं. कसलं? काय आता विषय संपून टाकायचं काय आमचा आज. काय करतोस बाबा? अहो, कपडे वाळत घालायची दूर आहे का घरात? आमची खराब झाल्या. तुमच्याकडे आहे का नाही सांगा. नाही 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 रे. कुठे चाललायस? जायचं बोंबलत, यायला परत यायचं नाही इकडे. अजून किती सण करायचंय मी? जरा शिका भावाकडनं. 2 गुंठी शेती होती, आता ती बी जाईल. 2 गुंठ्यात काय होतंय? लोक संडास बाथरूम बांधतात 2 गुंठ्यात. तुमच्या संग लग्न करतानाच माझ्यावर सक्ती झाली होती. मला लगीनच करायचं नव्हतं तुमच्या संग. सुधरा जरा. जॉब वालाच पाहिजे होता. तरी बी दिलीच नव्हता साथ आतापर्यंत. कुठंतरी जाऊन जॉब नाही तर काम धंदा केल्याशिवाय प्रगती नाही. तुमच्या मित्राची संग जरा सोडून द्या. संगती मग खराब झाले जमीन मिळेल त्यावेळेस मिळेल. काहीतरी काम धंदा जाऊन बघा. यात लय आडकून पडू नका. मला बी वाटतंय अरे इथल्या जावीत इंग्लिश मिडियमला. कुठं चाललायस? शिका. रानातल्या घरात फार्मसी सरलाय माझा. आपलं बी असावं. बस. मी बी दळभद्री, आणि तुमचे ते मित्र बी दळभद्री. सगळी भिकारीच गोळा करून ठेवल्यात म्हटलं काय बोलायचं आता? तुम्हाला काय हक्क आहे का नाही हो? खरोखर मर्द म्हणायची लायकीच नाही तुमची. आतापर्यंत उजेड पडलाच नाही एखाद्याच्या डोसक्यात. सगळ्या गावासमोर शान घातलं लोकांनी तोंडात. तरी सुधारायचं नाही तुम्हाला म्हणजे काय झालं? एखादा दुसरा असता तर धडाडनं पडत ते काम केलं असतं. 4 पैसे मिळवून आणला असतं घरात. एक दिवस मला जायला लागतं मजुरीला. बस ते भांगलं तोंड काळोखपर्यंत. शिवाय अक्कल येणार नाही तुम्हाला. खायला तर सगळी लोक विचारतात, नवरा काय करतोय तुझा म्हणून. गावभर झालं ते कळालं समद्यासनी. कोण मदत करत नाही. जाऊ मी त्याच लायकीची. नुसती वर्षाचं सांगून लायचं इकडं. काय करेल ते बी वैतागल्या. आपल्याला किती दिवस मदत करणार? अहो, काय आयुष्याला पुरलेलं नाही हो. हॅलो, ऐकतायसा ना व? काहीतरी कामधंदा जाऊन बघा. यात लय अडकून पडू नका. नाहीतर जाऊया जोडीनं. तुम्ही बी काहीतरी वाजवा, मी बी काहीतरी वाजवते. बस या जोडीनं बस स्टँडवर. भिकारी पण निवांत जपतोय आपल्यापेक्षा. हॅलो, ऐकतासा ना व? का तोंड मुजलं? हॅलो. चल विटल्या. अरे विटल्या, होते सगळं व्यवस्थित. जास्त टेन्शन घेऊ नकोस. आणि विटले, तुला पण समजायला पाहिजे रे आता. घरच्याच असं सारखं सारखं फाट्यावर मारत जाऊ नको. नुसतं शेती करून चालत नाही आता. आता मीच बघ, शेतीबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टचा काही बिझनेस होतोय का बघतोय.
शेतीबरोबर काहीतरी जोडधंदा पाहिजे. चल होते सगळं व्यवस्थित. चल चल की. थांब जरा. का मला एकटं बसू दे. हे थर्मास ठेवून या घरात आणि मग बस निवांत. चल आलं चल तोंड दोन येतो. बरं ये हाय बाहेर मी. विटल्या हे विटल्या विटल्या अर्धार का बंद केलेस? अरे विटल्या काय करायलास तू? अरे विटल्या, अरे मर्दा, अरे विटल्या ऐक की मर्दा, आपण बघूया कर्जाच काहीतरी. अरे विटल्या, अरे जीव द्यायला कशालायस विटल्या? अरे विटल्या. अरे विटल्या, अरे विटल्या ऐक की मर्दा. हॅलो हॅलो वहिनी. काय झालं? पाचला घेतलाय मी. कुठे आहे तू? प्रफुल्ल भाऊजींच्या रानातल्या घरात. चला चला चल चल. अहो वहिनी गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे. तसं बघूया आपण काहीतरी. विटल्या ऐक जरा, घरच्यांचा विचार कर. विटल्या, अरे विटल्या ऐक की मर्दा. अरे जीव देऊ नको विटल्या ऐक. अरे विटल्या ऐक की मर्दा माझं. विटल्या ऐक मर्दा, जीव देऊ नको विटल्या ऐक. कर्ज भागूया आपण. या या विटल्या. विटल्या, थांबा थांबा. भाऊजी प्लीज. भाऊजी. कुठे गेला? अरे असं इथंच कुठेतरी. दुसरं काही करून घेतलं नाही का? बाहेर बघायचं आपण. वहिनी सावरा स्वतःला. भाऊजी असतील इथेच कुठेतरी. वहिनी. फोन 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 दादाचा फोन. अहो कुठे आहे सो? कामात आहे. कसल्या कामात आणि का अडकवलंय? मजा केली ग. तुम्हाला मरायचं असेल तर मला बी घेऊन मरा. मला काय नाही झालं, पण माझ्यातला शेतकरी मेला. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यानं मारून टाकलं त्याला. जातो, इंटरव्ह्यू देऊन येतो. 1 आठवड्यात काम चालू होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज माझ्यातल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. कस सांगू मी आता, कस जगू मी आता, कस सांगू मी आता, कस जगू मी आता. समद्यानी गाडला शेतकरी ह्यो असा, शेतकरी ह्यो असा. शेतकरी ह्यो असा.